नारायण भगवत नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमद्नारायण नारायण नारायण। मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन निघाले। जेव्हा निघाले रस्त्याने जाताना भगवान दत्तात्रेयाचं दर्शन होऊ लागलं। जेव्हा दत्तात्रय भगवंतांनी बघितलं गोरक्ष नव्हे नव्हे तर मच्छिंद्रनाथ भगवान दत्तात्रयाकडे आले। आल्यानंतर मच्छिंद्र आणि गोरक्ष आणि दत्तात्रयांचं दर्शन घेतलं। दत्तात्रय भगवंतांनी आशीर्वाद, नाथांचे गुरु भगवान दत्तात्रय, त्याला आपण आदिनाथ म्हणतो। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, त्यात भगवान दत्तात्रयाने मच्छिंद्रनाथाला उपदेश केला होता। बरोबर आहे, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्राने गोरक्षाला उपदेश केला। भगवान दत्तात्रय म्हणतात की मच्छिंद्रनाथा, तो गोरक्षाला घेऊन आला हे योग्य केलं। आपण असं करूया, या गोरक्षाला घेऊन बद्रिका आश्रमाकडे जाऊया। कोणता आश्रम? बद्रिका आश्रम, ज्या ठिकाणी भगवान शंकर निवास करायचे। मच्छिंद्रनाथाने होकार दिला। भगवान दत्तात्रय पुढे आहे, त्याच्या मागे मच्छिंद्रनाथ आहे आणि त्याच्या मागे गोरक्षनाथ आहे आणि बद्रिका आश्रमाकडे चणे करता निघाले महाराज। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः ओम नमः शिवाय, ओम शिवाय, ओम नमः 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 शिवाय, ओम ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम भगवान दत्तात्रय मच्छिंद्रनाथाच्या नाताला घेऊन आश्रमामध्ये आले आणि आल्यानंतर भगवान शंकराची स्तुती करू लागले। कोण?
गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथ एवढंच नव्हे, भगवान शंकराने मच्छिंद्रनाथ गोरक्षाकडे बघितलं. भगवान शंकर म्हणतात, गोरक्ष, अरे मला आज लई आनंद झालेला आहे की तू गोरक्षाला घेऊन आलेला आहे. मी सुद्धा तुमची येण्याची वाट बघत होतो. खरोखर आहे महाराज, भगवंत आपली वाट बघत असतो. ज्याप्रमाणे संसारामध्ये जर तुम्हाला फोन आला किंवा निरोप आला तुमच्या आई वडिलाचा की आम्ही उद्याला येणार आहे, तुम्ही काय करता? वाट बघता. मुलगा जर बाहेर गावी असेल, तो जर येणार असेल तर आई वडील सुद्धा वाट बघतात. तसंच भगवंत सुद्धा भक्तांची वाट बघतात. भगवान शंकर आसनावर बसले. दत्तात्रेय भगवंत आपल्या आसनावर बसले. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आसनावर बसले. एवढंच नव्हे, भगवान शंकराने काय केलं? गोरक्षाला हाक मारली. गोरक्ष भगवंताकडे गेला, बाजूला जाऊन बसला. तेव्हा भगवान शंकराने त्या गोरक्षाच्या अंगावरून हात फिरवला. काय फिरवला? हा, म्हणून म्हणतात ना, भगवंत ही आपली माता आहे. तुम्हीच माता, तुम्हीच पिता, तुम्हीच बंधू सखा. तुम्ही उदाहरणार्थ पांडुरंगाला आपण काय म्हणतो? विठ्ठलाला आई म्हणून म्हणतो ना, यग यग विठाबाई. ज्ञानेश्वर महाराजांना आपण काय म्हणतो? माऊली म्हणतो. माऊली म्हणजे आई. म्हणून भगवंत आपले मायबाप आहे, संत आपले मायबाप आहे. तुम्ही म्हणाल महाराज संत मायबाप आहे? होय, संतांनीच वर्णन केलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिमान. साधू संत आई वडिला समान असतात महाराज. त्यांचं वर्णन कोणी करू शकत नाही. पहा, भगवान शंकराने काय केलं? त्या गोरक्षाला जवळ घेतलं, अंगावरून हात फिरवला आणि मच्छिंद्रनाथाला भगवंत म्हणतात, शंकरजी म्हणतात, अरे मच्छिंद्रनाथा, हा जो गोरक्ष आहे ना, हा गोरक्ष ब्रह्मांडाचा तारक होणार आहे. ब्रह्मांडाचा तारक. तू एक काम कर मच्छिंद्रनाथा, या गोरक्षाला तपश्चर्येला बसव. आणि एक लक्षात ठेवा माझ्या मायबापू, त्यागाशिवाय याची प्राप्ती होत नाही. भक्ती जी आहे ना, तुम्ही जे भक्ती करता ना, जर त्याग नसेल तर ती भक्ती साध्य होत नाही. पुरुष मंडळीमध्ये
भक्ती करतात, गायन करतात, भजन म्हणतात, परंतु तंबाखू, पुडी आणि बिड्या वळणं सुरूच आहे. वाईट वाटून घेऊ नका. हाय काय त्यात? अरे राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात, तुकड्या दास मनी ऐकाना, नित्य प्रभूचे भजन कराना, आणि वेशन सगळे सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना. म्हणून त्यागाशिवाय प्राप्ती नाही. अहो आपल्याच्याने साधा उपवास होत नाही. एकादशी, एकादशीच्या आदल्या दिवशी पहा लागते. उद्याची एकादशी आदल्या दिवशी रात्रीच्या वेळेस पहा लागते. घेणा जेवणा पोटभर जेव्हा उद्याची एकादशी आहे. आग्रहानं बरं सर जेवण करून येतात. दिवस उगवला एकादशीचा, त्याच्या चेहऱ्याकडे पाहा लागते, सोकून जाते चेहरा. मी एका जणाला म्हटलं, का रे बाबा तुझी तब्येत बरोबर नाही काय? नाही म्हणे महाराज तब्येत चांगली आहे, आज एकादशी आहे. माझ्या माय बापो, त्यागाशिवाय प्राप्ती नाही. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला महत्व दिलं नाही. व्रत करा, करा, दशमीला एक टाइम भोजन, आणि एकादशीला शक्यतो निराहार करा. जर नसन जमत जलप्राशन करा, त्याने नसन होत दूध प्राशन करा, त्याने जर जमत नसेल मूठभर फराळ करा, आणि त्याने जर कधी एकादशी कर आणि दिवसभर चर. म्हणून माझ्या माय बापो, त्याग पाहिजे, तप पाहिजे. आलं लक्षात? आता ज्ञानी भरपूर आहे, कलेवान आहे, कीर्ती पसरलेली आहे, परंतु त्यागामध्ये कमी आहे. त्यागच नाही मला, ते साध्य होत. संसारामध्ये